माझं नाव गणपती बाळा यादव. तुफान सेनेत होते का तुम्ही? हो, त्यावेळेला वय काहीतरी 15-16 तरी असेल बघा. ट्रेन तुम्ही लुटली तो अनुभव कसा होता सांगता का जरा? काय काय आठवतं तुम्हाला? दार उघडूनची ना सगळी लोकांनी घेरावा दिला गाडीला. गाडी मग दिसायची बंद, इतकी लोक होतीच आमच्या संकट. आतल्या लोकांनी काही चळवळ केली नाही. काय असेल ती एक पगाराची गाडी होती तेवढी लुटली. आणखी लोक निघून आली रात्रीची. ट्रेन लुटायची हे तुम्हाला कधी समजलं होतं? आम्हाला अगोदर 4 दिवस समजलं होतं. ती दगाड नेऊन टाकायचं, काय करायचं, तारीख नेमलेली होती. लोक जमाव झाली जागोजाग. आणि एकदम घेरावा गाठला. किती लोक होती ती? काय रात्रीची मोजा येते ती का. ट्रॅक्टर दगडाचा आलेला 2 मिनिटात सगळ्याच्या हाताला 2-2च याची वाटणीला एवढा ढेर लावायचा लगेच. नाना पाटील सरळ सांगणार, आपण चळवळ करून नाही, सरकार घालवायचं आहे, आपण खळबळ करायचं आहे. आणखी सरकारला भ्यायचं नाही. गोळ्याचा बार करू द्या, काय करू द्या, आपण भ्यायचं नाही. आणखी मोठी संख्येनं आपण कामं करीत जायचं, मग आपलं कामं होते ती. हे आम्हाला सारखं लेक्चर ऐकायला मिळालं त्यांचं. मग ते रानात नाही कायम असणार कुठल्याही भागात नाही. आम्ही बातमी लागली की जेवण घेऊन जाणार. तुम्ही त्यांना जेवायला काय घेऊन जायचे? त्यांना मक्काच्या कण्यात ताक आवडायचं. ती भीमाबाई असलं मोठं गाडगं ताकाचं. आणखी या भगोल्यात मक्काच्या कण्याचं देणार बांधून, ते बापूसने आवडायचं लय. तुम्ही 8 रस्त्याने प्रवास का करत होता? कारण रोडनं गाड्या फिरणार, आणखी पकडतेली किंवा गोळ्या घालतेली ही भीती, म्हणून 8 रस्त्यानं सगळी कामं करायची. मी एकटाच नाही, सगळी लोक 8 रस्त्यात. महिन्याला 15 कुंडलला जातो मी. मेहनत ताईची सासरवाडी कुंडल. सगळी लोक जुनी ओळखीची काय गेली काय आहे ती. कशा जाता कुंडलला? सायकलने जातो. सायकल? मी एसटी नादाला लागत नाही जवळच्या गावाला. नाही जात? नाही. मग किती कोणत्या गावाला जाता एसटी ना? ते मग पंढरपूर काय पुणा मुंबई इकडे मग एसटीने जायचं. काय काय केलं मग तुम्ही तुफान सेनेच्या माध्यमातून? जे ब्रिटिशला सामील होऊन जी लोक पकडून द्यायचा प्रयत्न करीत होती, त्या लोकांचा तपास काढून रात्रीचं त्यांच्या गावात जाऊन घेरावा घालून सगळी घरं बंद करून तो माणूस हुडकून काढायचा. आणि गावाच्या बाहेर 2 माणसं न्यायची. ते लोक दुसरा आहे. त्याला पत्री लावून म्हणजे उपाट पाय करून मारायचा. त्याला चाला येत नाही, त्या माणसाच्या पाठीवर द्यायचा आणि घरी घालवायचा. अशी आम्ही बाळवली. दादा एक प्रसंग सांगा. नेवरी तडसरला असा माणूस होता नानासाहेब म्हणून. त्याच्यावर आम्ही गेलो घाला घालायला. सगळं गाव जाम बंद केलं. ह्याचा वाडा मोठा. पारा नेऊन त्याचे दार उचललं. दार उचलून
आत शिरलो तर बायका हे सगळे झोपल्याच्या बाकीच गडी नाही, कोण काही नाही. मग त्यावेळेला चिमण्या बारक्या लावलेल्या, लाईट असली कुठल्याल्या, दिवं ठेवलेलं. उभा राहून बघितलं, आम्हाला ताकीद, बायका माणसाच्या भानगड काय करायची नाही. जो माणूस लागायचा तोच आपण उतरायचा. मग आम्ही उचलीर बघितलं, तो मग लागायचा माणूस काय दिसेना, बायकाच सगळ्या झोपल्याच्या. वर बघितलं तर एका साईडला बाई झोपलेली होती. ती लुगडं पाताळ टाचं खाली असं घालून, असं घेऊन, डोसक्यावरून घेऊन असं लांबडी खाली झोपलेलं. आणि बाकीच्या बाकड्या तिकड्या मुरगाळून पडलेल्या बाया. जोडीदारांनी म्हटलं, ह्या बाया बघ कशा झोपल्या आणि ही बाई कशी झोपली आहे. हे उस्ता म्हटलं, हे उस्ता लागायचा तोच गडी गावला की हातराळीच बाहेर काढला, नेला इशीत. नाना पाटील यायचे त्यावेळी सायकल होती होय. गावात, तुमच्याकडे होती? माझ्याकडे नव्हती. किती होत्या सायकली तेव्हा? त्यावेळेला कुठे 4-2 असायच्या कोणाकडे तरी. ती बी बघायची सायकल आली आहे कसली, पण लोकांना पळते म्हणून बघायची माणसं. 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या वयात सायकल चालू केली, घेतली. असं. आणि शिकले कसे मग? काय शिकायचं, कोणतरी शिकवायचं, पडायचं, उठायचं, काय ती सगळं आहे.